नमस्कार मित्रांनो, मनी मॅनेजर्सच्या निफ्टी ॲनालिसिसमध्ये आपले स्वागत आहे। फ्रायडेला निफ्टी गॅप अप ओपन झाली 22,695ला आणि अपसाईड मूव्ह करत 22,923चा हाय दिला। त्यानंतर डाऊन मूव्ह करत साधारण 2:30च्या सुमारास 22,672चा लो दिला आणि 22,844ला क्लोज झाली। डे ओपन आणि डे लो एकच आहे, सो निफ्टी अपसाईडला मूव्ह होण्याची शक्यता आहे। वीकली टाइम फ्रेममध्ये बघितले तर निफ्टी अजून देखील डाऊन ट्रेंडमध्येच आहे, परंतु 23,050 ही एक महत्त्वाची लेवल आहे। ती जर क्रॉस झाली आणि निफ्टी सस्टेन राहिली तर पुन्हा लवकरच 23,850 हिट होऊ शकते। तसेच डाऊन साईडला 21,740 हा स्ट्रॉंग सपोर्ट आहे। 30 मिनिट टाइम फ्रेममध्ये बघितले तर 22,930 आणि 22,680 या दोन महत्त्वाच्या लेवल्स आहेत आणि 24,240 हा रेजिस्टन्स असून 22,430 हा सपोर्ट आहे। आता उद्यासाठी बघितले तर 5 मिनिट टाइम फ्रेममध्ये 22,930 ते 22,740 हा नो ट्रेडिंग झोन असणार आहे। तसेच एक अपवर्ड ट्रेंड लाईन देखील फॉर्म होत आहे। ती जर ब्रेक झाली तर आपल्याला डाऊन मूव्ह दिसू शकते आणि 22,680 देखील ब्रेक झाले तर निफ्टी 22,560 हे पहिले टार्गेट आणि 22,430 हे दुसरे टार्गेट हिट करू शकते। तसेच अपसाईडला जर निफ्टी 22,930 ब्रेक करून 22,950च्या वर सस्टेन राहिली तर 23,100 हे पहिले टार्गेट आणि 23,240 हे दुसरे टार्गेट हिट होऊ शकते। सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे निफ्टी गॅप्सने मूव्ह करत आहे, सो उद्या देखील गॅप्सने ओपन होण्याची शक्यता आहे। त्यामुळेच ट्रेड करताना प्राइस ॲक्शननुसार आणि काळजीपूर्वक करावा। अशाच निफ्टीच्या ॲनालिसिससाठी चॅनल सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ लाईक आणि शेअर करा।